विधानसभेला निवडून आलो नसतो तर इतका त्रास झाला नसता, धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत। वाल्मिक कराड सारख्या क्रूर माणसाची जर धनंजय मुंडेंना उणीव भासत असेल तर धनंजय मुंडेंचा माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे नाही, अंजली दमान यांचा हल्लाबोल। निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे उद्या कॅबिनेट न होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारामध्ये व्यस्त। गौरी गर्जा आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर शेवटी न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकाने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप, तर पालकांनी गाठले पोलीस स्टेशन, शिक्षकावर कारवाई करण्याची पालकांची मागणी। कोल्हापूरमध्ये अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर पोलीस आणि आरोग्य विभागाचा संयुक्त छापा, कारवाईत गर्भलिंग निदान संदर्भातील मशीन आणि गोळ्या जप्त, संशयित डॉक्टर मात्र फरार। क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी, पुण्यातील मैदानावर IPL होण्याची शक्यता, राजस्थान रॉयल्स संघाकडून स्टेडियमची चाचपणी। आणि बॉलिवूडचे हिमॅन काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।